नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज चिखली। यावर्षी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या प्रत्येक घटकाच्या पिन पॉइंट नोट्स देण्याचा माझा मानस आहे। महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा जर फायदा झाला तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल। त्यामुळे माझा पाठवलेला हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। विद्यार्थी मित्र हो, 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल या घटकाचा पहिला व्हिडिओ आपण पाहिलेला आहे। तो माझ्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे। या व्हिडिओमध्ये आपण कादंबरीची सुरुवात कशी झाली, नॉव्हेल हे नाव कसं प्रचलित झालं, या इतिहासामधली पहिली कादंबरी कोणती, युरोपियन पहिली कादंबरी कोणती, किंवा मग कादंबरीच्या जडणघडणीमध्ये प्रत्येक कालखंडावरती त्या कालखंडातील लेखकांनी कसा हातभार लावला, त्यांचं असणारं नावाजलेलं साहित्य कोणतं आहे, त्याचबरोबर या कादंबरी प्रकाराला महिला साहित्यकारांनी दिलेलं योगदान असेल, किंवा मग या कादंबरीच्या प्रकाराला इमायग्रंट म्हणजे स्थलांतरित लेखकांनी दिलेलं योगदान असेल, तसेच या कादंबरीच्या प्रकाराला भारतीय लेखकांनी दिलेला प्रतिसाद असेल, या सगळ्या गोष्टी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत, त्या तुम्ही अभ्यासलेला आहातच। आता या दुसऱ्या व्हिडिओमधून आपण नॉव्हेला म्हणजे काय, त्याचबरोबर एलिमेंट्स ऑफ द नॉव्हेल किंवा नॉव्हेला, आणि त्याचबरोबर तिसरा जो मुद्दा आहे टाइप्स ऑफ नॉव्हेल म्हणजेच कादंबरीचे प्रकार, अशा मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत। पुस्तकातील पेज क्रमांक 175 आणि पेज क्रमांक 176 यावरती जो कंटेंट आहे आणि 177 वरती थोडासा जो कंटेंट आहे, या सर्व कंटेंटचा लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। हे एक्सप्लेनेशन तुम्हाला व्यवस्थित समजावायचं असेल तर तुम्हाला पार्ट फर्स्टचा व्हिडिओ पाहणं अत्यंत आवश्यक आहे। तो जर तुम्ही पाहिलेला नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती असणारा तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्यानंतर हा व्हिडिओ पहा। चला तर मग पाहूया युनिट नंबर 4.1 हिस्ट्री ऑफ नॉव्हेल पार्ट सेकंड, पेज नंबर 175, पॉइंट नॉवेला। A novella, the word originated from the Italian word novelli, is a type of a prose fiction which is shorter than a full-length novel and longer than short stories. नॉव्हेला हा शब्द इटालियन शब्द नॉव्हेलीपासून तयार झाला आहे। हा एक फिक्शन म्हणजेच काल्पनिक गद्य प्रकार आहे की जो पूर्ण नॉव्हेलपेक्षा लहान आणि शॉर्ट स्टोरी म्हणजे लघुकथा या लेखन प्रकारापेक्षा लांब अथवा मोठा असतो। म्हणजेच काय म्हणायचं या ठिकाणी, या लेखन प्रकाराचा आकार हा मध्यम असतो। इट इज अ वेल स्ट्रक्चर्ड yet a short narrative, often satiric or realistic in a tone. नॉव्हेला हे वेल स्ट्रक्चर्ड म्हणजे साचेबंद असते, ते कथनात्मक असते व त्याचा टोन अथवा कथेचा प्रकार हा सॅटरिक म्हणजे उपहासात्मक किंवा विडंबनात्मक पर असतो, किंवा रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी असतो। It usually focuses on one incident or issue with one or two main characters and takes place at a single tradition. हे जे साहित्य आहे हे एखाद्या घटनेवरती अथवा समस्येवरती प्रकाशझोत टाकते, ज्या कथेमध्ये एक अथवा दोन पात्रे असतात आणि ते
एकाच परंपरेला व्यक्त करतात. सम ऑफ द फेमस नॉव्हेलाज इन इंग्लिश आर द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉनरॅड, द टर्न ऑफ द स्क्रू बाय हेनरी जेम्स, बिली बर्ड्स बाय हर्मन मेलविले, डेथ इन वेनिस बाय थॉमस मन, सीज द डे बाय सॅम्युअल बिलो, पर्ल बाय जॉन स्टेनबॅक. इंग्रजीमध्ये काही प्रसिद्ध असलेले नॉव्हेलाज या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये मग जोसेफ कॉनरॅड यांनी लिहिलेला द हार्ट ऑफ डार्कनेस असेल, हेनरी जेम्स यांनी लिहिलेला द टर्न ऑफ द स्क्रू असेल, हार्मन मेलविले यांनी लिहिलेला द बिली बर्ड्स असेल, थॉमस मन यांनी लिहिलेला डेथ इन वेनिस असेल, सॅम्युअल बिलो यांनी लिहिलेला सीज द डे असेल, किंवा मग जॉन स्टेनबॅक यांनी लिहिलेला पर्ल असेल. हे सगळे जे नॉव्हेलाज आहेत ते इंग्रजीमध्ये असणारे प्रसिद्ध नॉव्हेलाज आहेत. हे नॉव्हेलाज लिहिलेले लेखक आणि त्यांचं वर्क याचं या ठिकाणी माहिती दिलेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर पुढचा मुद्दा आहे एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल और नॉव्हेला. नॉव्हेल अथवा नॉव्हेलाचे घटक. देर आर 6 एलिमेंट्स इसेन्शियल ऑफ नॉव्हेल और नॉव्हेला. नॉव्हेल अथवा नॉव्हेलाचे 6 गरजेचे घटक आहेत. ऑल दीज फॅक्टर्स मे बी रिलेटेड टू वन अनदर इन द वर्क बाय ॲन ऑथर. लेखकाकडून लिखाण करत असताना या सर्व घटकांचा एकमेकांशी संबंध साधलेला जाऊ शकतो. पहिला एलिमेंट आहे थीम, म्हणजेच विषय. थीम इज द सेंट्रल आयडिया इन द नॉव्हेल विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन द नटशेल. थीम म्हणजे एक मध्यवर्ती कल्पना की जी नटशेल म्हणजेच थोडक्यात सांगितलेली असते. इट इज ए फिलॉसॉफिकल स्टेटमेंट और अ ट्रूथ विच द रायटर हॅज पुट फोर्थ थ्रू द नरेशन ऑफ द सेरीज ऑफ इव्हेंट्स इन द स्टोरी अँड कॅरेक्टर्स ॲक्टिंग इन द पर्टिक्युलर सेटिंग. म्हणजेच हे एक तात्विक विधान अथवा सत्य असते जे लेखक हा त्याच्या कथेमध्ये घटनेच्या शृंखलेतून कथन करत असतो आणि ही कथा एका विशिष्ट सेटिंगमध्ये म्हणजेच पार्श्वभूमीमध्ये मांडलेली असते. नॉव्हेला अथवा नॉव्हेलचा यानंतरचा दुसरा एलिमेंट आहे प्लॉट. प्लॉटचा अर्थ कथानक असा होतो. Plot is essentially the story or the course of events that make up the theme. प्लॉट म्हणजे स्टोरी म्हणजेच कथानक किंवा घटनांचा आराखडा की जे थीम म्हणजेच मध्यवर्ती कल्पना तयार करते. इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट आयदर इंटरनल इन ब्रॅकेट इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर और एक्सटर्नल विथ अदर कॅरेक्टर्स और एंटायटीज. म्हणजेच प्लॉट हा कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्षातून बनत असतो. मग तो इंटरनल म्हणजेच अंतर्गत असेल अथवा एक्सटर्नल म्हणजे बाह्य स्वरूपाचा असेल. आता इंटरनल कॉन्फ्लिक्ट म्हणजे अंतर्गत संघर्ष म्हणजे काय बघा, तर पात्राच्या मनामध्ये अंतर्गत जो संघर्ष सुरू असतो म्हणजे एक विचार दुसरा विचार, 2 विचारांपैकी कोणता विचार निवडावा याच्यासाठी पात्राच्या मनामध्ये अंतर्गत जो संघर्ष सुरू असतो त्याला इंटरनल कॉन्फ्लिक्ट असं म्हटलेलं आहे. आणि एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय बघा, म्हणजेच विथ अदर कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टरबरोबर असणारा संघर्ष. म्हणजे एखाद्या चित्रपटामध्ये आपल्याला दाखवलेलं असतं बघा की हिरो आणि विलन या दोघांच्यामध्ये असणारा संघर्ष त्याला एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट असं म्हटलं जातं. और एंटायटीज म्हणजे अस्तित्वासाठीचा संघर्ष त्या हिरोचा किंवा त्या मध्यवर्ती एखाद्या पात्राचा या ठिकाणी दाखवला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये इंटरनल कॉन्फ्लिक्ट आणि एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट आपल्याला बघायला मिळतो. प्लॉट मे बी सिम्पल
वन प्लॉट और कॉम्प्लेक्स कन्सिस्टिंग द इंटरविविंग ऑफ मेनी सब प्लॉट्स. म्हणजे प्लॉट जो आहे तो साधा प्लॉट असू शकतो. साधा प्लॉट म्हणजे काय, तर एकच प्लॉट, त्याच्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत कथानक हे चालत असतं, त्या एकाच कथेवरती ते बेतलेलं असतं, त्याला साधा प्लॉट किंवा सिम्पल प्लॉट असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो आहे तो कॉम्प्लेक्स, म्हणजे ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त प्लॉट जे आहेत ते मिसळलेले असतात, वेगवेगळे सब प्लॉट्स, मेनी सब प्लॉट्स त्याच्यामध्ये मिसळलेले असतात. म्हणजे तुम्ही एखादा चित्रपट पाहिलेला असाल पहा, मुख्य जे हिरो किंवा मुख्य कॅरेक्टर असतं त्याच्याशी निगडीत एक स्टोरी असते, सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती स्टोरी चालत असते, आणि मग इतर लहान 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 कथानकं निर्माण केलेली असतात. ती कथानकं मुख्य स्टोरीला जोडलेली असतात, आणि या सगळ्या कथानकांचं मिळून तो एक कथा तयार होत असते किंवा एक नॉव्हेल तयार होत असतं. अशा पद्धतीनं या ठिकाणी प्लॉट हा एक साधा प्लॉट असू शकतो किंवा कॉम्प्लेक्स प्लॉट असू शकतो. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे पात्र. कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट्स टेक्स प्लेस बिकॉज ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. पात्रांच्या विशिष्ट वर्तणुकीमुळे घटनांची मालिका घडत जाते की ज्यातून कथानकाशी संबंधित कॅरेक्टरायझेशन म्हणजे व्यक्तिचरित्रण होत असते. डेपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम अ थंबनेल स्केच टू डीप वर्डी हायली डिटेल्ड व्हर्बल स्केच. डेपिक्शन या शब्दाचा अर्थ चित्रण असा होतो. पात्राचे चित्रण हे थंबनेल म्हणजेच लघुप्रतिमा किंवा अत्यंत संक्षिप्त स्वरूपात पासून ते सखोल आणि अत्यंत तपशीलवार तोंडी वर्णनांपर्यंत केले जाऊ शकते. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राइब्ड इन इट्स एव्हरी आस्पेक्ट बाय रायटर. लेखकाच्याकडून प्रमुख पात्राच्या प्रत्येक अंगाचे तपशीलवार वर्णन केले जाते. द मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिव्हन मच इम्पॉर्टन्स. कमी महत्त्वाची मायनर किंवा छोटी छोटी पात्र जी आहेत त्यांना जास्त महत्त्व दिलं जात नाही. द रीडर फॉलोज द ॲक्शन ऑफ द मेन कॅरेक्टर थ्रूआउट द नॉव्हेल. वाचक हे कादंबरीमध्ये जे मुख्य पात्र असतं त्याची कृती फॉलो करत असतं, म्हणजेच त्याची कृती त्याला आवडत असते आणि त्या कृतीचं तो वाचक अनुकरण करू इच्छित असतो. धिस कॅरेक्टर इज रेफर्ड ॲज द प्रोटॅगोनिस्ट. हे जे पात्र आहे त्याला प्रोटॅगोनिस्ट असं म्हटलं जातं. प्रोटॅगोनिस्ट इन ब्रॅकेट मेन कॅरेक्टर is in a conflict with a character or an entity or a force, internal or external, which is known as antagonist. म्हणजेच हा प्रोटॅगोनिस्ट स्वतःच्या अथवा बाहेरच्या संघर्षानं ग्रासलेला दाखवलेला असतो. या संघर्षाचे कारण ठरणाऱ्यालाच अँटिगोनिस्ट असं म्हटलं जातं. अँटॅगोनिस्ट म्हणजे काय, तर शत्रू किंवा प्रतिस्पर्धी. कादंबरीमध्ये त्या हिरोच्या प्रत्येक कार्यामध्ये अडथळा आणणारा, त्याच्याशी संघर्ष करणारा असा तो, ज्याला विलन असं आपण म्हणतो, त्याला या ठिकाणी अँटॅगोनिस्ट असं म्हटलेलं आहे. नॉव्हेल अथवा नॉव्हेला लिखाणातील यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे सेटिंग. सेटिंग या शब्दाचा अर्थ देखावा किंवा नेपथ्य असा होतो. म्हणजे बघा, एखादा जर तुम्ही चित्रपट पाहिला असेल तर त्या चित्रपटामध्ये त्या सीनच्या आवश्यकतेनुसार पार्श्वभूमी तयार केलेली असते. म्हणजे समजा त्याच्यातील नायक जो आहे तो जर जंगलात गेलेला असेल तर त्या ठिकाणी झाडे, डोंगर अशी पार्श्वभूमी निर्माण करून तो सीन निर्माण केला जातो. त्याला सेटिंग असं म्हटलं जातं. बघूया या ठिकाणी काय सांगितलं आहे. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. सेटिंग म्हणजे जी कथा ज्या पार्श्वभूमीवरती घडते त्याला सेटिंग असं म्हटलं जातं. देर आर सेव्हरल आस्पेक्ट्स ऑफ सेटिंग. या सेटिंगचे अनेक पैलू असतात.
इट इन्क्लूड्स प्लेस, पीरियड, टाइम, क्लायमेट और वेदर अँड लाईफस्टाईल. यामध्ये ठिकाण, कालखंड, वेळ, वातावरण आणि जीवनशैली याचा समावेश केलेला असतो. प्लॉट अँड कॅरेक्टर आर द टू मेजर एलिमेंट्स दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग. कादंबरीचा प्लॉट आणि पात्रे या दोन महत्त्वाच्या घटकावरती सेटिंगचा परिणाम होतो. यानंतर कादंबरीचा 5वा महत्त्वाचा घटक आहे कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट या शब्दाचा अर्थ होतो संघर्ष. द स्ट्रगल बिटवीन द ऑपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. कादंबरीमध्ये दाखवलेल्या दोन विरोधी शक्तींमधला संघर्ष यालाच कॉन्फ्लिक्ट असं म्हटलं जातं. कॉन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरियासिटी अबाउट द प्लॉट. कथेमध्ये दाखवलेला कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्ष हा त्या कथेमध्ये अभिरुची आणि उत्सुकता निर्माण करत असतो. आता कादंबरीमध्ये हिरो आणि व्हिलन या दोन वेगवेगळ्या विचाराच्या शक्ती असतात आणि त्या एकमेकांशी संघर्ष करत असतात आणि त्यामुळं त्या संघर्षापोटी आपल्या मनामध्ये ती कादंबरी वाचत असताना किंवा ती कथा ऐकत असताना अभिरुची आणि पुढं काय होतं आहे याची उत्सुकता निर्माण होत असते. हा जो भाग आहे त्याला कॉन्फ्लिक्ट असं म्हटलं जातं. यानंतर कादंबरीचा 6वा आणि शेवटचा महत्त्वाचा घटक आहे लँग्वेज और स्टाईल, भाषा किंवा शैली. द लँग्वेज अँड टेक्निक्स यूज्ड बाय द ऑथर ऑफ द नरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट्स इज नोन ॲज अ स्टाईल. लेखकाकडून घटनांचे कथन करण्यासाठी भाषा अथवा कौशल्य वापरली जातात यालाच स्टाईल अथवा शैली असं म्हटलं जातं. An author can use extensive vocabulary and high phrases, or he may be laconic and would write only to the point, or he may mix both according to the requirement for meeting his purpose. लेखक हा विस्तृत शब्दसाठा आणि उच्च प्रतीचे शब्दसमूह याचा वापर करू शकतो किंवा तो लॅकोनिक म्हणजे मोजके आणि मुद्देसूद लिखाण करू शकतो किंवा तो त्याच्या लिखाणातून या दोन्हींचा मिलाप करून लिखाण करू शकतो. हे सर्व तो त्याच्या लिखाणाचा हेतू साध्य करण्याच्या गरजेनुसार करतो. ही मे यूज लिंग्विस्टिक डिव्हायसेस टू मेक द नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह. त्याचे कथन जे आहे ते परिणामकारक करण्यासाठी तो लिंग्विस्टिक डिव्हायसेसचा देखील वापर करू शकतो. आता लिंग्विस्टिक डिव्हायसेस म्हणजे काय? जसं कवितेमध्ये कवी पोएटिक डिव्हायसेस वापरतो, त्याची कवितेची भाषा ही सौंदर्यपूर्ण बनवण्यासाठी, प्रभावी बनवण्यासाठी पोएटिक डिव्हायसेस वापरतो. त्या पद्धतीनं कादंबरी लिखाण करत असताना कादंबरीचा लेखकसुद्धा त्याची भाषा प्रभावी बनवण्यासाठी ज्या काही डिव्हाइसचा वापर करतो त्याला लिंग्विस्टिक डिव्हायसेस असं म्हटलं जातं. अशा पद्धतीच्या लिंग्विस्टिक डिव्हायसेसचा सुद्धा वापर या ठिकाणी तो करू शकतो. ऑल these factors decide the structure of the narration and create an impact on the readers. हे सर्व घटक जे आहेत कथनाचे घटक ते टेक्स्चर म्हणजेच घडण अथवा गुणवत्ता त्या लिखाणाची ठरवते आणि वाचकांवरती या सगळ्यांमुळे एक प्रभाव तयार होतो. तर विद्यार्थी मित्र हो, आतापर्यंत आपण या ठिकाणी कादंबरीचे 6 महत्त्वाचे घटक पाहिले. एक गुणवत्तापूर्ण कादंबरी तयार व्हायची असेल तर वरील सर्व घटकांचा लेखकाकडून योग्य वापर होत असतो आणि लेखकाला सुद्धा या सर्व घटकांचा व्यवस्थितपणे वापर करणं गरजेचं राहतं आणि त्याचवेळी त्याचं जे साहित्य आहे, त्याची जी कादंबरी आहे ते एक उत्तम आणि सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीची होऊ शकते. त्याच्यासाठी हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता यानंतर पेज नंबर 176
पुढचा मुद्दा आहे टाईप्स ऑफ नॉव्हेल, म्हणजे कादंबरीचे प्रकार. या मुद्द्याअंतर्गत कादंबरीचे जवळजवळ 11 प्रकार याची माहिती आपणास देण्यात आलेली आहे. त्यातला पहिला प्रकार आहे रिअलिस्टिक नॉव्हेल, म्हणजेच वास्तववादी कादंबरी. द रिअलिस्टिक नॉव्हेल इज अ फिक्शन दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम. वास्तववादी कादंबरी ही सुद्धा एक फिक्शन म्हणजेच कल्पनारम्य कादंबरी असते की जिला वास्तववादाचा स्पर्श असतो. समटाइम्स दिस इज ऑल्सो कॉल्ड अ नॉव्हेल ऑफ मॅनर. काही वेळेला या प्रकाराला नॉव्हेल ऑफ मॅनर असे सुद्धा म्हटले जाते. इट कॅन बी कॅरेक्टराइज्ड बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर विथ मिक्स्ड मोटिव्स दॅट आर रूटेड इन द सोशल क्लास. या प्रकारच्या कादंबरीमध्ये कॉम्प्लेक्स पात्रे असतात ज्यांचे मोटिव्ज म्हणजे हेतू हे मिक्स असतात व ते सामाजिक बाजूने लिहिलेले असतात, म्हणजेच त्याला सामाजिकतेचा स्पर्श असतो. हे सुद्धा या कादंबरीचे एक वैशिष्ट्य आहे. द कॅरेक्टर्स in the realistic novel interact with other characters and undergo plausible and everyday experiences. या रिअलिस्टिक नॉव्हेलमधील पात्रे इतर पात्रांशी इंटरॅक्ट म्हणजे काय तर संवाद साधत असतात, एकमेकांशी बोलत असतात. प्लॉजिबल म्हणजेच काय विश्वासार्ह, ते विश्वासार्ह बोलत असतात आणि हे बोलणे दररोजच्या अनुभवाविषयी असते, एव्हरीडे एक्सपिरियन्सेस. यानंतर कादंबरीचा दुसरा प्रकार आहे पिकारेस्क नॉव्हेल. द वर्ड पिकारेस्क इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो विच मीन्स रोग. पिकारेस्क हा शब्द स्पॅनिश शब्द पिकारोपासून बनलेला आहे आणि त्याचा अर्थ रोग म्हणजेच नकली असा होतो. The picaresque novel narrates the adventures of protagonist who is an eccentric or disreputable person in an episodic form. या पिकारेस्क कादंबरीमध्ये मुख्य पात्र हे इसेंट्रिक म्हणजे विचित्र स्वभावाचे व डिसरिप्युटेबल म्हणजे बदनाम असते. त्याचे ॲडव्हेंचर्स म्हणजे साहसी कृत्ये ही एपिसोडिक फॉर्ममध्ये प्रसंगानुसार दाखवलेली असतात. यानंतर कादंबरीचा तिसरा प्रकार आहे हिस्टॉरिकल नॉव्हेल म्हणजेच ऐतिहासिक कादंबरी. A historical novel is a novel set in a period earlier than that of the writing. म्हणजे ऐतिहासिक कादंबरीचे प्रसंग हे लिखाण कालखंडाच्या पूर्वीच्या कालखंडातील असतात. म्हणजे अगदी बरोबरच आहे ना. ऐतिहासिक कादंबरीमध्ये एखादी घडून गेलेली घटना जी आहे इतिहासामध्ये त्याचं वर्णन केलेलं असतं आणि म्हणून ज्यावेळी कादंबरीकार लिखाण करायला लागलेला असतो त्यावेळी ती घटना घडून गेलेली असते आणि म्हणून साहजिकच जो लिखाण करतोय त्याचा कालखंड हा त्यानं लिखाण केलेल्या गोष्टींच्या कालखंडाच्या नंतरचाच असणार आहे आणि त्याला मग या ठिकाणी ऐतिहासिक कादंबरी किंवा हिस्टॉरिकल नॉव्हेल असं म्हटलं जातं. यानंतर चौथा कादंबरीचा प्रकार आहे इपिस्टोलरी नॉव्हेल म्हणजेच पत्ररूपी कादंबरी. द वर्ड इपिस्टोलरी डिराइव्स फ्रॉम द लॅटिन वर्ड इपिस्टोला विच मीन्स ए लेटर. इपिस्टोलरी हा शब्द लॅटिन शब्द इपिस्टोलापासून साधित केलेला आहे ज्याचा अर्थ पत्र असा होतो. द इपिस्टोलरी नॉव्हेल इज दॅट इन विच द रायटर प्रेझेंट्स द नॅरेटिव्ह थ्रू अ सेरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. या प्रकारच्या कादंबरीमध्ये लेखक हे त्याचे कथन करण्यासाठी पत्रव्यवहार किंवा इतर डॉक्युमेंट म्हणजेच दस्तऐवज यांचा वापर करत असतो. म्हणजेच या कादंबरीतील पात्रे जे आहेत ते एकमेकाला पत्र पाठवत असतात आणि या पत्रांच्या माध्यमातून कथानक पुढे सरकत असते. Although letters are the most common basis of epistolary novel, diary entries are also a popular form of this type.
जरी पत्रे हा एक कॉमन भाग या प्रकारच्या कादंबरीसाठी असला तरी डायरीमधील नोंदी यासुद्धा या प्रकारच्या लिखाणासाठी वापरल्या जातात. यानंतर 5वा कादंबरीचा प्रकार आहे गोथिक नॉव्हल. आता गोथिक नॉव्हल म्हणजे काय पहा, द नॉव्हल दॅट इन्क्लूड टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ और डिके और हॉन्टेड बिल्डिंग्स आर कॉल्ड द गथिक नॉव्हल्स. आता ज्या कादंबरीमध्ये टेरर म्हणजे भीती, मिस्ट्री म्हणजे चमत्कार, हॉरर म्हणजे भीती, थ्रिलर म्हणजे रोमांच, सुपरनॅचरल म्हणजे अमानवी शक्ती, डूम म्हणजे मृत्यू, डेथ म्हणजे मृत्यू, डिके म्हणजे ऱ्हास आणि हॉन्टेड बिल्डिंग्ज म्हणजे पछाडलेल्या इमारती अशा बाबींचा समावेश केलेला असतो, त्या नॉव्हेलला गोथिक नॉव्हेल असं म्हटलं जातं. म्हणजे हे वरती दिलेले आहेत ना, अशा सगळ्या भयानक बाबी त्या नॉव्हेलमध्ये खचाचून भरलेल्या असतात. एक भीतीचं वातावरण निर्माण केलेलं जातं, थ्रिल निर्माण केलं जातं, रोमांस आपण सुपरनॅचरल एलिमेंट्स निर्माण केले जातात. अशा पद्धतीचं वातावरण जर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं तर त्या नॉव्हेलला आपण गोथिक नॉव्हेल असं म्हणतो. यानंतर 6वा कादंबरीचा प्रकार आहे ॲटोबायोग्राफिकल नॉव्हेल म्हणजे आत्मचरित्रात्मक कादंबरी. द ॲटोबायोग्राफिकल नॉव्हेल इज द नॉव्हेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. आत्मचरित्रात्मक जी कादंबरी आहे ती लेखकाच्या जीवनावरती किंवा लेखकाच्या जीवनातील घडामोडींवरती आधारित असते. However, the author changes the places and names of character or even may change or avoid certain details of his life. तथापि स्वतःची कथा लिहिताना लेखक हा ठिकाणांचे नाव किंवा पात्रांची नावे याच्यामध्ये बदल करतो किंवा त्याच्या जीवनातील ठराविक माहिती सांगणेसुद्धा तो टाळू शकतो. इट मे बी or may not be in the first person narration. यामध्ये तो फर्स्ट पर्सन नरेशन्स म्हणजे प्रथम पुरुषी कथन वापरू शकतो अथवा प्रथम पुरुषी कथन न वापरता देखील तो ही कादंबरी लिहू शकतो. पूर्णपणे हे त्या लेखकाच्या मनावरती अवलंबून आहे, वेदर टू यूज फर्स्ट पर्सन नरेशन ऑर नॉट यूज दी फर्स्ट पर्सन नरेशन. यानंतर 7वा कादंबरीचा प्रकार आहे ॲलिगोरिकल नॉव्हेल म्हणजेच रूपकात्मक कादंबरी. ॲन ॲलिगरी इज अ स्टोरी दॅट बियर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. ॲलिगोरिकल नॉव्हेल या प्रकारच्या कादंबरीमध्ये असणाऱ्या कथेत एकापेक्षा अधिक अर्थ सामावलेले असतात. The surface meaning of such a novel is different from symbolic meaning of it. अशा प्रकारच्या कादंबरीचा वरवरचा म्हणजे आपणास लगेच उलगडणारा प्रतीत होणारा अर्थ हा सिम्बॉलिक मिनिंग म्हणजेच त्याचा जो प्रतिकात्मक अर्थ असतो त्यापेक्षा वेगळा असतो. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ ॲन ॲलिगरी मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल और फिलॉसॉफिकल. या रूपकात्मक प्रकारच्या कादंबरीचा अर्थ हा राजकीय असू शकतो, धार्मिक असू शकतो, ऐतिहासिक असू शकतो किंवा तत्त्वज्ञानाशी संबंधित असू शकतो. यानंतर 8वा कादंबरीचा प्रकार आहे युटोपियन और डायस्टोपियन नॉव्हेल म्हणजेच आदर्शवादी कादंबरी. युटोपिया इज an imaginary community or a society possessing the ideal qualities. युटोपिया याचा अर्थ आदर्श गुणधर्म असलेला काल्पनिक समुदाय अथवा समाज. इट इज अ कॉमन लिटररी थीम एस्पेशली इन सायन्स फिक्शन और सुपरलेटिव्ह फिक्शन. विशेषतः विज्ञान कथा किंवा तार्किक काल्पनिक कथा प्रकारात मोडणारी ही एक प्रचलित साहित्यशैली आहे. यानंतर 9वा कादंबरीचा प्रकार या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे सायकॉलॉजिकल नॉव्हेल म्हणजेच मानसशास्त्रीय कादंबरी. सायकॉलॉजिकल नॉव्हेल इज द वर्क ऑफ अ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगोनिस्ट और इवन द अदर कॅरेक्टर्स ॲज मच ॲज द एक्सटर्नल फॅक्टर्स.
मानसशास्त्री या कादंबरीमध्ये मुख्य पात्र म्हणजेच त्या कादंबरीचा हिरो किंवा इतर पात्र म्हणजेच त्याच्यामध्ये असणारी मायनर कॅरेक्टर्स यांच्या अंतर्गत आयुष्याला अथवा जीवनाला बाह्य घटकाप्रमाणेच महत्त्व दिलेले असते. आता कादंबरीचा 10वा प्रकार या ठिकाणी दिलेला आहे, तो म्हणजे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हल. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हल म्हणजे काय पहा. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइंड बाय विलियम जेम्स in his treatise Principle of Psychology in 1890. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही फ्रेज किंवा शब्दसमूह विल्यम जेम्स या लेखकानं 1890 साली लिहिलेल्या प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी म्हणजेच मानसशास्त्राचे सिद्धांत या प्रबंधामध्ये म्हणजे ट्रिटीज तयार केली. इट मीन्स द फ्लो ऑफ थॉट्स. याचा अर्थ विचारांचा प्रवाह असा होतो. इन्सिडेंट्स इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्सेस. या कथानकातील प्रसंग हे घडलेल्या घटनाक्रमानुसार मांडलेले असतात. द नॉव्हेलिस्ट नॅरेट्स देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ कॅरेक्टर. या घटना कथन करत असताना जणू लेखक त्या पात्रांच्या मनामध्ये प्रवेश करून लिखाण करत आहे असेच जणू लिखाण केलेले असते. यानंतर शेवटचाच म्हणजेच 11वा कादंबरीचा प्रकार या ठिकाणी दिलेला आहे, तो म्हणजे बिल्डन्सरोमन नॉव्हेल. बिल्डन्सरोमन कादंबरी. द जर्मन वर्ड बिल्डन्सरोमन इंडिकेट ग्रोथ. बिल्डन्सरोमन हा जर्मन शब्द असून त्याचा अर्थ ग्रोथ म्हणजेच वाढ असा होतो. द फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न्ड विथ द ग्रोथ ऑफ अ प्रोटॅगोनिस्ट्स माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर्स फ्रॉम देअर चाइल्डहूड टू अडल्टहूड. मुख्य पात्राच्या बालपणापासून तारुण्यापर्यंतच्या मानसिक, आत्मिक आणि स्वभाव वैशिष्ट्यांच्या प्रगल्भतेवरती हे काल्पनिक चरित्र अथवा आत्मचरित्र आधारित असते. अशा प्रकारे कादंबरीच्या कथनाच्या पद्धतीनुसार त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. असे 11 कादंबरीचे प्रकार आपण या टाइप्स ऑफ नॉव्हेलमध्ये पाहिले. नाउ द नेक्स्ट स्टांजा. इन द फर्स्ट हाफ ऑफ द 20th century, a cult of pulp magazines became popular in which a fantastic fiction for the general entertainment for the masses was printed on a cheap pulp paper. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे पहिल्या 50 वर्षांमध्ये पल्प मॅगझिन्स हे प्रसिद्ध झाले होते, जे की स्वस्त अशा पल्प म्हणजे लगदा पेपरवरती काल्पनिक कथा लिहिल्या जात होत्या आणि मोठ्या वर्गाच्या मनोरंजनासाठी या कथा स्वस्त अशा पल्प कागदावरती छापल्या गेलेल्या होत्या. द पल्प फिक्शन इरा प्रोव्हाइडेड अ बिल्डिंग ग्राउंड फॉर द डिटेक्टिव्ह नॉव्हेल्स अँड सायन्स फिक्शन. या ज्या पल्प फिक्शन होत्या या कालखंडामध्ये गुप्तहेर कथा आणि विज्ञान कादंबरी यांच्यासाठी चांगले वातावरण किंवा पार्श्वभूमी तयार करण्याचं काम या पल्प मॅगझिन्सनी केलं. या स्ट्रांजामधून पल्प मॅगझिन जी की स्वस्तात असणाऱ्या कागदावरती छापल्या गेलेल्या मॅगझिन्स होत्या ही टर्म एक्सप्लेन केलेली आपल्याला पाहायला मिळते. सायन्स फिक्शन is a genre of speculative fiction dealing with imaginative concepts such as futuristic setting, futuristic science and technology, space travel, time travel, parallel universe and extraterrestrial life. विज्ञानवादी कथा या स्पेक्युलेटिव्ह म्हणजेच सैद्धांतिक कथा होत्या ज्या काल्पनिक संकल्पनांवरती आधारित होत्या, जसे की फ्युचरिस्टिक सेटिंग म्हणजे भविष्यातील परिस्थिती, फ्युचरिस्टिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी भविष्यकालीन विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ भ्रमण म्हणजे स्पेस ट्रॅव्हल, टाईम ट्रॅव्हल म्हणजे वेळ भ्रमण, पॅरलल युनिव्हर्स
म्हणजे प्रतिसृष्टी आणि एक्स्ट्राटेरेस्ट्रियल लाईफ म्हणजे परग्रहावरील जीवन. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोअर्स द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ अ स्पेसिफिक अँड अदर इनोव्हेशन्स. वैज्ञानिक काल्पनिक कथांमध्ये वैज्ञानिक आणि इतर शोधांच्या कथासुद्धा होत्या. फ्रँकेनस्टाईन बाय मेरी शेली in 1823 is considered the first novel based on science and technology. मेरी शेली यांची 1823 मध्ये लिहिलेली फ्रँकेनस्टाईन ही पहिली विज्ञानवादी कादंबरी ठरली. द जेनर फ्लरिश्ड इन द सेकंड हाफ ऑफ द 19th century. फ्लरिश म्हणजे भरभराटीस येणं. हा साहित्य प्रकार जो आहे तो 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये भरभराटीस आला. सेकंड हाफ म्हणजे 50 पासून पुढचा कालखंड. 19व्या शतकामध्ये मध्यानीपासून पुढच्या कालखंडामध्ये हे साहित्य भरभराटीस आले असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. डिटेक्टिव्ह फिक्शन is a subgenre of crime fiction and mystery fiction in which an investigator or a detective, either professional or amateur, investigates a crime often a murder. डिटेक्टिव्ह फिक्शन म्हणजेच काय तर गुप्तहेर कथा. या क्राईम फिक्शन म्हणजे गुन्हेगारी कादंबऱ्या आणि मिस्ट्री फिक्शन म्हणजे रहस्यमय कादंबऱ्या याचाच उपप्रकार सबजनर म्हणजे उपप्रकार आहेत. म्हणजेच काय तर गुप्तहेर कथा या गुन्हेगारी कादंबऱ्या आणि रहस्यमय कादंबऱ्या याचाच उपप्रकार आहेत. यामध्ये इन्व्हेस्टिगेटर म्हणजे शोध घेणारा किंवा एखादा गुप्तहेर किंवा प्रोफेशनल किंवा अमॅचर म्हणजे हौशी हा गुन्हा किंवा खून करणाऱ्याला शोधून काढतो. अशा प्रकारच्या कथा या प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नमस्कार विद्यार्थी मित्रहो, युनिट नंबर 4.1 द हिस्ट्री ऑफ नॉव्हेल हा या ठिकाणी समाप्त झालेला आहे. हा युनिट आपल्या सोयीसाठी आपण पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड अशा 2 व्हिडिओच्या माध्यमातून तयार केला. पहिला व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेच. तो पाहिल्यानंतर तुम्ही हा सेकंड व्हिडिओ पाहिला. या सेकंड व्हिडिओमध्ये आपण नॉव्हेला ही टर्म अभ्यासली. त्याचबरोबर एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल ऑर नॉव्हेला म्हणजे कादंबरीचे असणारे घटक याचा आपण अभ्यास केला. त्याचबरोबर टाईप्स ऑफ नॉव्हेल म्हणजेच कादंबरीचे वेगवेगळे प्रकार याचा देखील आपण अभ्यास केला. जवळजवळ 11 त्याचे प्रकार आपण अभ्यासले. त्याच्यानंतर पल्प मॅगझिन्स ही टर्मसुद्धा आपण याच्यामध्ये अभ्यासली. हे दोन्हीही पाठवलेले व्हिडिओ वारंवार पहा. त्याच्यावरती तुम्हाला साधारणतः 16 मार्काचे प्रश्न हे 4थ्या सेक्शनवरती विचारले जाणार आहेत. प्रोज सेक्शनमध्ये आपल्याला पॅसेज दिला जातो आणि त्या पॅसेजवरती वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज विचारलेल्या असतात आणि त्या ॲक्टिव्हिटीज पॅसेजमध्ये पाहून आपल्याला सोडवायच्या असतात. परंतु या सेक्शनमधले प्रश्न विचारत असताना त्याच्यावरती तुम्हाला पॅसेज दिलेला असणार नाही आणि त्यामुळं रिकाम्या जागेचे प्रश्न, एका वाक्यातले प्रश्न, जोड्या जुळवाचे प्रश्न, त्याचबरोबर शॉर्ट नोट्सचे प्रश्न, लॉंग नॅरेटिव्हचे प्रश्न अशा पद्धतीचे याची प्रश्न तयार करा आणि त्याचं लिखाणाचा सराव करा. कारण या प्रश्नांचं पठन करणे आणि मनन करणे आणि त्याचा लिखाणाचा सराव करणे या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळं माझे असणारे हे दोन्हीही व्हिडिओ वारंवार पहा. पुस्तकामध्ये दिलेला कंटेंट वारंवार वाचा आणि त्याचबरोबर याच्यामध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टी समजावून घेऊन परीक्षेच्या दृष्टीने त्याची तयारी करा. धन्यवाद.